नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 बुलेटिन मध्ये आपले मनापासून स्वागत आहे. मी आहे नयन. एक नजर टाकूया आजच्या टॉप 25 हेडलाईन्स. 5 राज्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून मतदान 9 ते 29 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे. लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये एप्रिल मध्ये मिळणार असून 31 मार्च पर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सीआयपेठ वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या आणि मुंगळे आढळल्याने खळबळ उडाली आहे. पुणे मेट्रोबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठी घोषणा केल्यामुळे शहरातील ट्रॅफिक कोंडीवर मोठा तोडगा निघणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती महागणार नसल्याचा मोठा निर्णय भारत सरकारने सर्वसामान्यांच्या हितासाठी घेतला आहे. दुबई विमानतळावर इराणने ड्रोन हल्ला केल्याने आकाशात धुराचे लोट पसरून विमानसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली. होर्मुझच्या सुरक्षेसाठी युद्धनौका पाठवण्याचे आवाहन ट्रम्प यांनी केले असून जग लाडकी जहाज भारताकडे रवाना झाले. अहिल्यानगरमध्ये एका नराधाम कीर्तनकाराने अल्पवयीन मुलीला चटके देऊन अत्याचार केल्याने क्रौर्याची सीमा ओलांडली आहे. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत 60-20-10-10 आणि 30-30-40 या फॉर्म्युल्यावर तुमची गुंतवणूक स्ट्रॅटेजी बदलणे फायद्याचे ठरेल. अहिल्यानगरमध्ये निवृत्त प्राध्यापकाची हत्या करून दृश्यम स्टाईलने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये 50 लाखांच्या खंडणीसाठी रील स्टारने निवृत्त प्राध्यापकाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. ओडिसामधील एका रुग्णालयाला भीषण आग लागल्यामुळे आयसीयू मध्ये उपचार घेणाऱ्या 10 रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला. पुण्यातील जाधववाडी येथे डंपरने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत आजोबा आणि नातीचा एकाच वेळी जागीच मृत्यू. अहिल्यानगरमध्ये तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री यांनी स्वतःवर सपासप वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. लातूर औसा महामार्गावर एका तरुणाने मोबाईल स्टेटस ठेवून टेम्पोमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आदमापूर येथील बाळूमामाच्या भंडारा यात्रेत 35 भाविकांना विषबाधा झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहीद सैनिकांच्या मुलांसाठी MGM विद्यापीठ 100% मोफत शिक्षण देणार असल्याचा महत्वपूर्ण करार करण्यात आला आहे. अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांची शासन स्तरावर जाहीर झालेली शुल्क माफी अद्याप कागदावरच असून त्यांची अंमलबजावणी मात्र रखडली आहे. जुन्या कपड्यांचे हजारो रुपये मिळवून देण्यासाठी 3 नवीन पोर्टल्स तयार झाले असून माणूस थेट घरी आहे. सोलापूर विजयपूर रोडवरील 15 मीटर अंतरावरील सर्व अतिक्रमित बांधकामांवर प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सोलापूरहून मुंबई आणि गोव्यासाठी विमान तिकिटांचे दर तब्बल 42,000 पोहोचल्याने प्रवाशांना मोठा फटका बसलाय. पुन्हा एकदा 9/11 सारख्या हल्ल्याचा कट शितज असल्याचा इशारा इराणने अमेरिकेला दिल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली. पुणे जाधववाडी भाजी मंडईत लिंबू आणि मिरचीच्या दरात मोठी वाढ झाली असून टोमॅटो बटाटे मात्र स्वस्त झाले आहेत. पाकिस्तानच्या माजी कॅप्टनने निवृत्ती जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यास सुरुवात केली. पुण्यातील समर्थ स्नॅक सेंटरने गरीब विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे करून सर्वांची मने जिंकून घेतली आहे. तर या होत्या आजच्या 25 मोठ्या बातम्या. सध्यासाठी इतकेच. तुम्ही पाहत राहा लोकतंत्र मिरर.